चला तर मंडळी, घरात छोटी मोठी बर्थडे पार्टी असो, एखादा कार्यक्रम असो, आपला मेन्यू ठरलेला असतो ते म्हणजे पावभाजी. मला सुद्धा काल अचानक एक फोन आला की आरती, आम्हाला बर्थडेसाठी 20 ते 25 जणांची पावभाजीची ऑर्डर द्यायची आहे, करून देशील का? तसं तर मी फूड ऑर्डर वगैरे घेत नाही, पण हा फोन येताच एकच गोष्ट डोक्यात आली की मला तुम्हा सगळ्यांना जास्त प्रमाणात पावभाजी कशी करायची ते दाखवता येईल. म्हणून मी पटकन हो म्हटली. घरात ठेवलेल्या साहित्यात, घरात असलेल्याच भांड्यांमध्ये जास्त फाफट पसारा न करता स्ट्रीट किंवा रेस्टॉरंटपेक्षा जास्त जबरदस्त चवीची, परफेक्ट रंग आणि कन्सिस्टन्सीची पावभाजी कशी करायची ते पाहणार आहोत. ही पावभाजी 20 ते 25 जणांना परफेक्ट पुरते. अजिबात मसाला एकीकडे पाणी एकीकडे असं काहीच होणार नाही आहे. चला करूया. पावभाजी करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या भाज्या किती घेतल्या ते पाहूया. 1.5 किलो बटाटा साल काढून चिरून घेतलाय. त्यानंतर 750 ग्रॅम चिरून घेतलेला फ्लॉवर आहे, म्हणजे साधारण 1 किलो आणला. देठ वगैरे गेल्यानंतर अशी फुलं करून घ्यायची, 750 ग्रॅम आहे. अर्धा किलो सोलून घेतलेला ताजा हिरवा मटार आहे, वाटाणा. 1 किलो आणला होता, सोलून अर्धा किलो निघाला. 400 ग्रॅम चिरून घेतलेली शिमला मिरची आहे, ही सुद्धा घेताना 1-2 एक्स्ट्रा घ्यायच्या, म्हणजे देठ बिया वगैरे गेल्या की 400 ग्रॅम चिरून आपल्याला छान मिळते. किंवा मग चिरून वगैरे तुम्ही वेइंग स्केल असेल तर मोजून घेऊ शकतात. 600 ग्रॅम टोमॅटो आहे, याला सुद्धा असा जाडसर चिरून घेतलेला आहे. याचं सुद्धा अर्धा टोमॅटो शिजताना आपण वापरणार आहे आणि अर्ध्याची प्युरी करणार आहोत. मोठ्या आकाराचा बीट होता, तर 1 आणि अर्धा असा 1.5 बीट, ज्याचे मी काप करून घेतले, वजनी 150 ग्रॅम. आता इथे पहा, आपल्याला 200 ग्रॅम बटर लागणार आहे. 160 ग्रॅम तेल लागणार आहे. इथे 140 ग्रॅम मी घेतले, कारण या वाटीत तितकंच मावलं. जरासं तेल मी नंतर घेईन. 75 ग्रॅम मीठ घेतलंय. मला किती लागलं, किती उरलं ते पुढे सांगेलच. चमचांनी एक 7-8 चमचे आहे. आता आपल्या घरात मोठी कुकर नसतात, म्हणून मी 5-5 लिटरची 2 कुकर ठेवली आहे. तुमच्याकडे एक 8 ते 9 लिटरचा एकच कुकर असेल तो तुम्ही वापरू शकतात, पण जनरली आपल्या घरात नसतात, म्हणून 5-5 लिटरचे 2 कुकर ठेवले. एकच कुकर असेल तर 2 बॅचेसमध्ये भाज्या शिजवून घेतल्या तरीही चालेल. आता मी अर्ध्या भाज्या दोन्ही कुकरमध्ये शिजवणार आहे. अजिबात पाणी वगैरे बाहेर निघत नाही आणि भाज्या परफेक्ट शिजल्या जातात. प्रत्येक कुकरमध्ये मी घेतलेल्या तेलातलं थोडं तेल घातलं आणि थोडं बटरसुद्धा घालायचं. पावभाजी करताना बटर भाज्या शिजताना घातलं की मस्त चव येते. आता घेतलेल्या टोमॅटोतला अर्धा टोमॅटो आपण भाज्या शिजताना वापरणार आहोत. दोन्ही कुकरमध्ये थोडा घातला आणि उरलेल्या अर्ध्याची प्युरी करायची. ही घेतलेली शिमला मिरची आहे, त्यातली सुद्धा थोडी दोन्ही कुकरमध्ये घातली आणि थोडीशी आपण बारीक चिरून मसाला करताना वापरणार आहोत. तर आता मटारसुद्धा आपल्याला अर्धा दोन्हीकडे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर फ्लॉवरची फुलंसुद्धा. ही सगळी तयारी मी करून भाज्या स्वच्छ वगैरे धुवून घेतलेल्या आहे. आदल्या दिवशी मी फ्लॉवर चिरून घेतला होता, मटार सोलून घेतला होता. बटाटासुद्धा दोन्ही आपल्याला अर्धा दोन्ही कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. 1.5 किलो बटाटा आपल्याला लागतो. 2-3 वरती एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे साल वगैरे जातो, थोडासा खराब वगैरे निघतो आणि बरोबर आपल्याला 1.5 किलो मिळतो. बीटसुद्धा दोन्ही कुकरमध्ये अर्ध घातलं. आता सुरुवातीला दोन्ही कुकरमध्ये मी 1-1 चमचा मीठ घालते, नाश्त्याच्या चमच्याने. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकतात. आता हे छान मिक्स करून घेतलं. एक 9-10 लिटरचा कुकर असेल ना, तर एका कुकरमध्ये इतक्या भाज्या होतात, पण जनरली आता सगळ्यांकडेच नसतो, पण 5 लिटरचा तर असतोच, त्यामध्ये करू शकतो. 2 नसेल ना, तरी एका कुकरमध्ये 2 बॅचेसमध्ये अशा शिजवून घेतल्या तरीही चालेल. एक 2 ते 3 मिनिटे भाज्या आपण बटर, तेल आणि मिठासोबत मस्त अशा परतून घ्यायच्या. बटरचा स्वाद भाज्यांमध्ये छान मुरला जातो. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी किती लागलं ना एकूण ते सुद्धा सांगेल. ही 1.5 लिटरची केटल आहे, इतकी भरून मी आधी गरम करून घेतली आहे. तर प्रत्येक कुकरमध्ये साधारण फक्त भाज्या बुडतील किंवा भाज्यांवर हलकंसं पाणी दिसेल इतकं पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी दोन्ही कुकरमध्ये 2-2 कप पाणी घालून घेते. जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही, नाहीतर शिट्टी होताना कुकरच्या बाहेर येतं. छान असं मिक्स करते. जरासं मला पाणी कमी वाटतंय, म्हणजे भाज्यांच्या लेवलला सुद्धा आलेलं नाही आहे, म्हणून अर्धा कप मी इथे अजून पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी इथे कमी जास्त करू शकतात. आता कुकरचे दोन्ही झाकणं लावून घेते. मोठ्या आचेवर 1 आणि कमी आचेवर 3 अशा एकूण 4 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू देते.
तर चला मंडळी, आपण कुकर लावला. आता मसाल्याची तयारी करू. 750 ग्रॅम अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. मी चॉपरला चिरून घेतला. कसं आहे ना, माझ्याकडे वजन करण्यासाठी मशीन आहे, तर प्रत्येक साहित्य मी चिरून झाल्यावरही मोजत होते. आता 750 ग्रॅम कांदा जेव्हा चिरायचा तेव्हा 3-4 एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे साल वगैरे जातात आणि आपल्याला 750 ग्रॅम मिळतो. उरलेली शिमला मिरची चॉपरला बारीक केली आणि उरलेल्या टोमॅटोचीही प्युरी करून घेतली. आता इथे आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे 4 टेबलस्पून. नाश्त्याच्या चमच्याने 4 ते 5 चमचे. इथे मी 60 ग्रॅम लसूण, 30 ग्रॅम आलं, थोडंसं तेल घालून पेस्ट केली होती. 1 चमचा हळद आणि 70 ग्रॅम पावभाजी मसाला लागणार आहे. टेबलस्पूनने एक 7 ते 8 टेबलस्पून आहे. 3 टेबलस्पून बेडगी मिरचीचं लाल तिखट, ज्याने रंग छान येतो, चवीला तिखट नसते. आणि 1.5 टेबलस्पून घरातली तिखट असणारी लाल तिखट, म्हणजे फक्त मिरच्या ज्या चवीला तिखट असतात त्याचं आपण लाल तिखट करतो ना ते. आता पावभाजी मी मोठ्या पातेल्यामध्येच करणार आहे, पण त्याचं तळ पातळ आहे म्हणून कढईत आधी मसाला करून घेते. तर आपण घेतलेलं तेल संपूर्ण घालायचं. मी सांगितलं होतं 160 ग्रॅम तेल लागणार आहे. या वाटीत 140 ग्रॅम बसलं आहे, तेच मी अजून वापरते. लागेल तर थोडंसं पुढे घालेल. उरलेल्या बटरमधलं अर्ध बटर घातलं. बटर जरा वितळू द्यायचं. आता मी नेहमी पावभाजी करताना थोडे जिरे घालते, म्हणून इथे सुद्धा मी 1 चमचा जिरे घालते. तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकतात. अर्धी शिमला मिरची आपण भाज्या शिजताना घातली होती आणि अर्धी मी चॉपरला बारीक चिरली आहे. शिमला मिरची घालायची आणि 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायची. अशी मसाल्यामध्ये शिमला मिरची थोडी चिरून घातली ना की चव छान लागते. आणि नेहमी मी अर्धी भाज्या शिजताना घालते. खूप छान भाजी होते, अजिबात वास वगैरे येत नाही. शिमला मिरची घालून 2 ते 3 मिनिटे परतलं. नंतर चिरलेला कांदा घालायचा. आता गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि कांदा आणि शिमला मिरची, कांदा हलक्या तांबूस किंवा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते. एकूण किती मीठ लागलं ना मी तुम्हाला शेवटी सांगेलच. मीठ घातलं की कांदा लवकर परतला जातो. फक्त गॅस कमी करू नका. सुरुवातीला पाणी दिसतं आणि ते पाणी गेलं की मग आपल्याला छान तेल दिसायला लागतं. तर मंडळी, जरा वेळ कांदा शिमला मिरची परतली. सुरुवातीला पाण्याचा अंश आपल्याला दिसतो, पण आता याला छान तेल सुटायला लागलंय. कांदा जरा परतला गेला की यामध्ये आता 4 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची. नाश्त्याच्या मध्यम आकाराच्या चमच्याने घालणार असाल तर 4 ते 5 चमचे घाला. आता आलं लसूण पेस्ट घालून सुद्धा व्यवस्थित एकजीव करायचं आणि मध्यम आचेवरती कांदा छान तांबूस होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. सोबत आलं लसूण पेस्टही छान परतली जाईल. मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं, म्हणजे करपणार नाही. तर मंडळी, आलं लसूण पेस्ट घालून सुद्धा एक 7 ते 8 मिनिटे परतलं. हे छान असं परतलं गेलंय, मस्त तेल सुटलं आणि कांदा सुद्धा छान लालसर झालाय. आता अर्धा टोमॅटो आपण भाज्या शिजताना घातला होता आणि अर्ध्या टोमॅटोची प्युरी केली. ती टोमॅटो प्युरी इथे घालायची, व्यवस्थित एकजीव करायचं आणि परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. जेव्हा आपण बल्कमध्ये कुकिंग करतो, जास्त प्रमाणात स्वयंपाक करतो, तेव्हा आपल्याला मसाला परतण्याचा कंटाळ येतो, पण तोच कंटाळ करायचा नाही, म्हणजे आपलं साहित्य छान परतलं जातं आणि पदार्थ रुचकर तयार होतो. आता टोमॅटो प्युरी घालून सुद्धा ते परततंय, तोपर्यंत आपण कुकर पाहूया. कुकरची वाफ जिरली आणि भाज्या मऊसूत शिजलेल्या आहे. आता मॅशरच्या मदतीने भाज्या आपल्याला छान अशा एकसंध मॅश करून घ्यायच्या. पाणी परफेक्ट घातलं ना की भाज्या छान शिजल्या जातात आणि मॅश करतानाही छान मॅश करता येतात. पण तुमच्याकडून पाणी जास्त झालं असेल तर कुकर जरा तिरका करून ते पाणी काढायचं, नंतर भाजीत वापरायचं आणि भाज्या मॅश करायच्या. जास्त पाणी असेल तर भाज्या व्यवस्थित मॅश होत नाही. दोन्ही कुकरमधल्या भाज्या छान शिजल्या आणि दोन्ही कुकरमधल्या मी मस्त अशा मॅश करून घेतल्या. मसाला आपला परततोय त्याला सुद्धा मध्ये मध्ये मिक्स करायचं बरं का, तळाला करपायला नको. भाज्या मॅश करून बाजूला ठेवल्या. टोमॅटो प्युरी घालूनही परतलं आणि परत तेल सुटलेलं आहे. आता मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर फक्त सजावटीपुरतीच न घालता मसाल्यात सुद्धा घालायची, म्हणजे चव आणि सुगंध छान उतरतो. आता नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा हळद, 1.5 टेबलस्पून चवीला तिखट असणारं लाल तिखट, 3 टेबलस्पून बेडगी मिरचीचं लाल तिखट, जे चवीला तिखट नसतं पण याने रंग छान येतो. छान असं एकजीव करायचं आणि आता मस्त एकजीव करून झालं की पावभाजी मसाला घालायचा. 70 ग्रॅम पावभाजी मसाला घेतला. साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून उरवायचा आणि बाकीचा यामध्ये घालायचा. छान मिक्स करायचं. आता मी वापरलेला पावभाजी मसाला खूप तिखट नाही आहे, म्हणून मी चवीला तिखट असणारं लाल तिखट यामध्ये घातलं, जेणेकरून चव बॅलन्स होईल.
लाल तिखट आणि पावभाजी मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरासं कमी जास्त करू शकतात, पण मी दिलेलं प्रमाण अगदी छान झालं होतं. आता मसाले घालून जरा परतलं, थोडंसं पाणी आणि कोथिंबीर घालून परत 2 ते 3 मिनिटं छान परतायचं. याला मस्त तेल सुटायला लागलंय, पण अजून जरा वेळ परतायचं आहे, म्हणून आपण यामध्ये गरम पाणी घालतोय. सुरुवातीला मी जे पाणी गरम करून घेतलंय त्यातूनच वापरते. उरलेल्या बटरमधलं अर्धं बटर घालायचं आणि जरासं अजून उरवायचं. हे सगळं छान मिक्स करून एक 7 ते 8 मिनिटे किंवा तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतायचा आहे. गरज पडली तर थोडंसं पाणी घालू शकतात. एक 3-4 मिनटं परतलं, त्यानंतर मॅशरने एकदा मॅश करून घेते, म्हणजे सगळा मसाला एकसंध होईल. आपण टोमॅटोची प्युरी करून घातली होती, जेणेकरून असे मोठे मोठे चंक्स राहत नाही, परतायला जास्त वेळ लागत नाही, भाजीला चव छान येते आणि भाजीही मस्त मिळून येते. तुम्हीही याच पद्धतीने करा. खूप मस्त सुगंध येत होता. अजून जरा वेळ परतून घेते. तर मंडळी, छान तेल सुटलंय आणि परफेक्ट असा आपला मसाला तयार झालेला आहे. मसाला परतण्यासाठी साधारण अर्धा तास लागला, कांदा घातल्यापासून वगैरे. आता हे 12 लिटरचं मोठं पातेलं आहे, जे थोडंसं 2 चमचे तेल उरलं होतं ते मी पातेल्याच्या तळाला घातलं आणि यामध्ये तयार करून घेतलेला सगळा मसाला घालायचा. तुमच्याकडे असलेलं पातेलं जाड तळाचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मसाला यामध्येच करा. आता मी क्वार्टरमध्ये राहते, माझ्याकडे खूप मोठी मोठी भांडी नाही आहे, म्हणून मी मसाला आधी करून घेतला. आता मसाला झाला होता, त्यामध्ये मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या. दोन्ही कुकरच्या भाज्या मी इथे घातलेल्या आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. इथपर्यंत मला 1.5 लिटर पाणी संपूर्ण लागलं होतं. अजून अर्धा लिटर पाणी मी गरम करायला ठेवलंय. रंग काय सुंदर आलाय, कन्सिस्टन्सी तुम्ही पहा. अजून भाजी खूप दाट आहे, जशी जशी गार होते ना ही घट्ट होत जाते आणि अजून एक 15 मिनिटं आपण हिला शिजवणार आहोत, म्हणून गरम पाणी घालायचं. तर इथे मी अजून अर्धा लिटर पाण्यातलं थोडं थोडं पाणी घालते, कन्सिस्टन्सी पाहत पाहत. तर मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत 2 ते 2.25 लिटर पाणी लागलं. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे थोडंसं पाणी कमी जास्त करू शकतात. छान असं एकजीव करून घेतलं. आता मी इथे पळीने कन्सिस्टन्सी चेक करते, म्हणजे कशी आहे आपल्याला लक्षात येईल. तर पावभाजी खूप घट्ट नको आणि खूप सैल नको, किंवा कस्टमरला तुम्ही विचारून घ्यायची किंवा तुमच्या आवडीनुसार कशी ठेवायची. तर अर्धा लिटर हे पाणी मी सगळं घातलं. आता आपण सुरुवातीला कुकर लावताना 1 चमचा मीठ वापरलं होतं, त्यानंतर कांद्यामध्ये 1 चमचा घातलं होतं आणि अजून मी 2 ते 2.5 चमचे मीठ घातलंय, म्हणजे एकूण 5 ते 5.5 चमचे मी मीठ घातलं. फक्त मीठ घालतानाची इथली क्लिप माझी मिस झाली. तुम्ही टेस्ट करून मीठ कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. त्या दिवशी माझा उपवास होता, म्हणून मी फौजींना चेक करायला लावलं होतं आणि परफेक्ट चवीची पावभाजी झाली होती. अजिबात काहीच कमी जास्त नव्हतं. कोथिंबीर घातली आणि छान मिक्स केलं. आता उरलेलं बटर मी इथे घातलेलं आहे आणि त्यावर उरलेला पावभाजी मसाला. या स्टेजला आधी चेक करायचं, जर नसेल वाटत गरज तर तुम्ही नाही घातला पावभाजी मसाला तरीही चालेल, कारण एखाद्या ब्रँडचा जरा जास्त स्ट्रॉंग असतो, एखाद्याचा कमी. पण इथे मला 70 ग्रॅम पावभाजी मसाला पूर्ण लागला. बटरवर मसाला घातला, मिक्स करायचं नाही, कोथिंबीर घालायची, अर्धवट झाकण ठेवायचं, मध्ये चमचा आडवा ठेवून आणि लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटे शिजू द्यायचं. 5 ते 7 मिनिटे झाली, झाकण काढायचं. बटर जरा वितळलेलं असतं, इतका सुंदर सुगंध येतो आणि हे छान असं मिक्स करायचं आणि परत एकदा झाकण ठेवून आता एक 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे शिजवायचं आहे. पण मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं, म्हणजे भाजी करपायला वगैरे नको. अजून एक 15 मिनिटे शिजवलं आणि परफेक्ट स्ट्रीट स्टाईल इथे चमचमीत पावभाजी आपली तयार आहे. रंग काय सुंदर आलाय, कन्सिस्टन्सी किती परफेक्ट आहे. अजिबात भाज्या एकीकडे, पाणी एकीकडे, मसाला एकीकडे असं अजिबात झालं नाही आहे. जास्त प्रमाणात केली तरी पावभाजी खूप परफेक्ट झाली आहे. ज्यांना दिली होती त्यांनासुद्धा खूप आवडली. ते सुद्धा म्हटले की सगळ्या पाहुण्यांनी खूप कौतुक केलेलं आहे. तर मंडळी, या पद्धतीने आपण परफेक्ट 25 जणांसाठीची पावभाजी केली. बटर लावून भाजलेला पाव कांदा लिंबासोबत सर्व करायची. स्ट्रीटवर ते लोक प्लेट देतात ना, त्या पद्धतीने 25 ते 27 प्लेट्स होतात. पण घरी जरा जास्त भाजी खाल्ली जाते, म्हणून 20 ते 25 जणांना छान पुरते. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजून जास्त प्रमाणात काय रेसिपी पाहायच्या तेही कमेंट करून सांगा, नक्की करू.